आम्ही चाललोय कोकणात. घरी मस्त बिर्याणी बनवणार आहे, सो थोडा सामान आणायचं आहे. मग आम्ही चाललोय गावी पलीकडे. आहे काहीतरी मॅक्झिमम 7 ते 8 मिनटं, मग सो चालत चाललो आहे. तो बघा माझा दादा आणि मी, तो पण व्लॉगिंग करतो आहे, मी पण करते. अरे फर्स्ट टाईम आहे, ट्राय करतो आहे. आता बघूया. आम्ही आता इथपर्यंत पोचलो आहे. आता इथून ब्रिज क्रॉस करून जायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि मजा येते आणि भीती पण वाटते, बट लेट्स सी. तुम्हाला मी दाखवते. बघा, हे बघा ब्रिज. खूप असं मजा येते जायला. या साईडला पाणी आहे, इथे पण पाणी आहे. खूप छान. बघा मस्त हवा येते. दुपारी आहे पण तरी ऊन नाही, थोडं सावली आली आहे. आम्हाला वाटलेलं एवढं ऊन की आम्ही असं रोस्टून बाहेर येऊ गरमीनी. वाव यार, मस्त आहे. हे बघा, बघा पाणी जास्त नाही आहे पण आहे थोडं. पावसा चालू होईल ना तेव्हा मस्त इथे पाणी असतं. कधी कधी इथपर्यंत पण येतं वरती. बघा हे ब्रिज आहे. आम्हाला नेहमी जावं लागत नाही. इथे पण आहे दुकान, बट जास्त सामान पाहिजे असेल तर जातो इथे. म्हणून आता जातो आहे मसाला घ्यायला पलीकडे. मला खूप मजा येते. बघा दादा पण करतो आहे व्लॉगिंग, मस्त शूट. चला थोड्या वेळात भेटेल. बाय. माझ्या बिहाइंड द सीन्स घेते, मी तिच्या बिहाइंड द सीन्स. चला. मी जातो तर इथे एक घर आहे ना, तिथे ना डॉगी पाळलाय आणि नेहमी इथून जाताना ना आम्ही घाबरत घाबरत जातो. डॉगी सोडलेला असतो ना, जर धावत आला तर अंगावर. दाखवतो ते बघा. मस्त आहे ना. आला बघा डॉगीचा आवाज. हे जे घर दिसतंय हे इथे येते डॉग. बघा किती सुंदर आहे. सुकून वाटते इथे आलं की ना. आला मस्त. चष्मा घालू का बिना चष्मा घालू समजत नाही. ऊन आला आता, चष्माच घालते. आलो आम्ही दुकानात. 1 मिनिटात पोचू. तर काय झालं उन्हामध्ये खूप. हा बघा दादा पण शूट करतोय. हे बघा समोर दिसतंय. मी इथून जाते. हे दुकान आहे, इथून जायचं. हे बघा हे रस्ता इथून. आमचा पोपट झाला. दुकानच बंद आहे. एवढा लांब आलो ब्रिज क्रॉस करून, पण बंद आहे. आता आमची बिर्याणी कशी बनणार? मसाला नाही. हे समोर बघा ना, असं वेगळंच आहे. म्हणजे आमच्या इथे पण आहे, पण इथे थोडं वेगळं दिसतं. म्हणजे झाडच आहे, जास्त घर नाही आहे तिथे. घर म्हणजे खूप आहेत लाईनीमध्ये आणि वरती तर खूप मस्त आहे. आज म्हणजे ह्याच व्लॉगमध्ये मी कंटिन्यू करेल. म्हणजे माहीत नाही, मी चालू पण केलेलं येताना व्लॉग, पण एवढं खास नाही आला, म्हणून मी आत्ता चालू करते फर्स्ट व्लॉग. सो बघूया कसा येतो. डोंट माइंड माझी क्वालिटी आणि आवाज आणि काय बोलते मलाच नाही माहिती. बघूया. फर्स्ट आहे, लेट्स ट्राय. चालत सगळी मेहनत वेस्ट, बट काय ब्रिजवरून यायला मजा आली मला तर. अरे यार थकलो. ऊन आलं ना आता, खूप सारं ऊन आलं. पटकन जावं लागेल डॉगीचं घराला इथून. अरे खूप थकायला झालं. फायदा पण झाला नाही एवढा चालून. किती मस्त शांतता आहे. मुंबईला कसं नसतं, सगळे हॉर्न वाजतात, पॅ पॅ सगळं तेच. एकदम शांतता आहे, सुकून भेटतं, सुकून. असं होतं कधी आपण नदीमध्ये डुबकी मारायला लागलो. हां दादा, तुम्हाला ना आमच्या घराच्या एकदम एक्झॅक्ट समोर नदी आहे. दाखवतो आता जाताना, दाखवतो. मजा येईल. मग आलो आता आम्ही जवळ नदीवर, तुम्हाला दाखवतो. चला बघा इथे नदी आहे, बट आता नाही, नंतर संध्याकाळी दाखवेन. आता घरी जाऊन मदत करायची आहे घरच्यांना बिर्याणी बनवायला. सो संध्याकाळी तर सगळे असतील ना पोहायला, मग मजा येईल अजून. मग खूप सारे क्लिप्स काढू, मजा करू, उड्या मारू पाण्यात ना. मग आता काय दाखवणार अर्थ नाही ना. सो संध्याकाळी बघूया. आता गेलो असतो पण पाणी पण गरम आहे, ऊन पण आहे ना, टॅनिंग होईल टॅनिंग. म्हणून संध्याकाळी जाऊया मस्त. ते गावी मस्त केलं आहे, म्हणजे प्लॅस्टिक टाकायचं नसतं ना इकडे तिकडे. मग एक वेगळं डस्टबिन बनवलं, दाखवते. दिसलं? हे बनवलं आहे प्लॅस्टिक ठेवायला, टाकायला. म्हणजे मगच मी बोलतो आहे गावी आलो आहे. आम्ही दाखवतो आमच्या गावाचं नाव काय आहे. हे बघा, हे आहे आमचं गाव.
संगमेश्वरमध्ये बोरसूत पांगळवाडी जायचं असतं. सो तुम्हाला आमचं घर पण दाखवते. कला झालं आहे असं घरी ना मस्त फॅन खाली पडूया. हां घर दाखवूया. घर 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 हा जो दरवाजा दिसतोय हा इकडचा हा आमचा घर आहे. हा मामा काय करतोय बघा. घालतोय कपडे बघा कसे बघा मामा घालतोय. आई दुकानच बंद होतं. कसं काय बंद होतं? एवढं चालत गेलं तिथे दुकान बंद होतं. जाऊ दे चल नाही तर नाही. हे बघा गाईस बिर्याणी चालली. बिर्याणी कोण नाही व्लॉग करतोय. हाय बोल सगळ्यांना. वहिनी हाय बोल. मामी हे बघ मम्मी. हे बघ कांदा हाय बोल. हॅलो. त्या दिवशीचा व्लॉग मी केला नाही नदीवर जायचा कारण की आम्ही विचार केला थोडा मज्जा करू नंतर व्लॉग करू. आता आम्ही जेवलो मस्त गावची डाळ आणि आता वरती चाललो आहे म्हणजे आंबे बघायला जंगलात. दाखवते बघा. हे बघा मामा चालला आहे पुढे आणि आम्ही दोघं चाललो आहे. हा बघा दोघं पण लॉगिंग करत आहेत. बघून चालला लागेल ब्लॉग करत करत धाम करून खाली पडणार. आता बघू आंबे भेटतात का खाली पडलेले असेल ते चांगले तर घेऊन जाऊ ना. पुरंसं जंगल आहे जंगल. अयो धडपडायला होत आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा आम्हाला भेटलंय झाड पण बघा झाडवर काय दिसत तर नाही आहे. बघू मामा शोधतोय. खाली तर काय पडलं दिसत नाही आहेत. वर पण दिसत नाही आहे. बघू शोधू आतमध्ये जाऊन. बघा आंबा दिसला. अशा आंबे पेटीमध्ये भेटतात पण तुम्ही ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला दिसला नसेल कधी. खराब आहे. हा आंबा 2 आंबे भेटलेले आहेत. अजून शोधतोय. बघूया चला पुढे बघू काय भेटतंय. थकली मी चढून चढून कारण की घातलं काय बघा 1 पीस पकडून राहायला लागतं. आता मी धडपडेल. मामा कुठे पोचला पुढे अजून तिथपर्यंत पोचला. इथे काय भेटतंय का बघूया. दादा तुला काय वाटतं इथे भेटतील ना. पडलेले भेटतील आपल्याला आंबे. हे दाखव ब्रिज. छोटासा ब्रिज आहे. छोटासा ब्रिज मध्येच बांधला पण ते जायला दाखवतो तुम्हाला. इथून पाणी जातं पावसाळ्यामध्ये. खाली पाणी कमी जागा आहे. पाणी जातं. वरती आलेलो आहोत आणि इथे स्वामींचं मठ आहे. तुम्हाला मी दाखवते. आणि हा रस्ता आहे. गाड्या येतात रस्त्यातून. बाकी आम्ही तिथून चालतो. हे बघा मस्त घरं. इथे मठ. हे घर असं मठ आहे. आता तर असं झालं आहे बघायला. उद्या येऊ सगळे पाया पडायला मस्त. आणि इथून व्ह्यू पण आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त व्ह्यू. आणि फोटो काढायला पण छान आहे. येताना आता इथून आलेलो. जाताना ह्या रस्त्याने जाऊ. मस्त रस्ता बनवला आहे. बघूया तुम्हाला दाखवते मी कसा रस्ता आहे. चला बघूया. बघा मस्त बनवला आहे. ऊन तर नाही आहे बट काय माहिती वेगळ्या प्रकारचंच गरम होतं आहे. असं भिजलो पुरा असं चढून. आता वर चढलेलो आता उतरतो आहे. बघा रस्ता उतरतो आहे. आणि इथे कसं शिड्या आहेत असं मस्त उतरायला मज्जा येते. तुम्हाला दाखवते कसं दिसतं. खूप अशा शांतता आहे. अशी एकदम पीस सुकून भेटतं आला की इथे. म्हणून तर येतो गावी. मग कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव सांगा कमेंट्समध्ये नक्की. रॅन्डम बनवते काय पण जे आठवते काय वाटते ते बोलते. असं माहीत नाही मला कसं व्लॉगिंग करतात. ट्राय करतो आहे. बघू आता. हे गाडीने जायचं पुढे आणि हा रस्ता आहे खाली उतरायला चालत. मग आता आम्ही इथून जाणार चालत. दाखवतो तुम्हाला. हा रस्ता आहे मस्त खाली उतरत जायचं. दादा येतोय व्लॉगिंग करत करत. थोडे सारे पडले आहेत. वरती झाड आहे बघा. लाईनीमध्ये आंबेच आंबे पडले दिसत आहेत. मला पण बघत उतरायला लागतं आहे. आंबावर पाय द्यायची आणि ढाबक घसरून पडायची. हो गरम झालं खूप. सॉलिड बघ घाम येतो आहे. चला आता तर मी जाते घरी. थोडा आराम करते. संध्याकाळ नदीमध्ये तर ह्या
वही पक्का ब्लॉग करते कंटिन्यू. आणि काल मी थोडी मज्जा केली थोडं, कारण की ब्लॉग करण्यामध्ये मजा राहून जाईल ना, सो मजा केली. संध्याकाळी जाऊ नदीमध्ये, मग तुम्हाला त्या भेटू. ओके, बाय बाय. तुम्हाला सांगितलेलं आम्ही संध्याकाळी ब्लॉग करणार, सो आता आम्ही करतोय. नदीमध्ये आलो आम्ही सगळे, बघा सगळे मस्ती करतायत नदीमध्ये आणि पाऊस पण येतोय सोबत, तर काय एकदम डब्बल मज्जा. नदी मस्त फिरतायत, मामा मामी बघा काय मस्ती करतायत. आणि इथे मम्मी सगळ्यांची शॅम्पू करते केसांना, बघ कशी करते ब्रह्मी. आणि आम्ही इथे भिजतोय, खूप मजा येते. म्हणजे मन नव्हतं ब्लॉग करायचं, पण मग थोडं तुम्हाला पण मजा दाखवूया आम्ही कशी मजा करतोय, नाहीतर विसरलोच होतो आम्ही. दादाने आठवण करून दिली की ब्लॉगिंग करायची होती, त्यांनी केली ब्लॉगिंग, आता मी करते. सगळ्यांना डोळ्यात पाणी जाते, पाऊस येतो ना वरून, दिसतच नाही काय. तुम्हाला आवाज आला असेल, गडगडतंय खूप, काय माहिती. बघूया बॅकग्राऊंड म्युझिक नंतर चेक करायचं नीट करतात. बघा आहे पोहते कसे, बघा गोल गोल फिरते, गोल गोल. अरे इथे नाही जायचंय मला, अरे मी गोल गोल का फिरते, गोल गोल फिरते मी, चक्कर आली मला. मी काहीही बोलते, मला नाही माहित मी काय बोलते, बट इथे एक दगड आहे, स्लाइड आहे. आता बघा मी स्लाइड करते. स्लिपरी दगड. स्लिपरी दगड, आमचा हा वॉटर किनारा स्लाइड आहे. गोल गोल राणी. म्हणून तर फोन घ्यायला आली इथे. नमस्कार, आज आम्ही धरणावर चाललो आहे, मग हा व्लॉग त्याच्यावरती आहे. सो आम्ही निघालो आहे, आता चाललो आहे, सगळे येत आहेत, वाट बघतो आहे, मग दाखवते पुढे. ओके, मी तर फुल रेडी झाली आहे, बट मामी आणि मामाची वाट बघतो आहे, बघूया कधी येत आहेत ते. सो मी निघालो आहे की बघा आमची ब्रह्मी, तिला गाडीत बसायचं नव्हतं तर इथलं जबरदस्ती बसवलं आहे. सो गाईज आम्ही पोचलो आहे धरणात आणि आता खाली उतरतोय, दाखवतो तुम्हाला. हे बघा बघा धरण समोर, अजून उतरायचंय, खाली उतरतोय, काय वाटतंय येऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा धरण, खूप 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 मस्त वाटतंय बघून तरी. बघा लाजाळू, हे बघा किती भारी वाटतंय ना, क्यूट क्यूट, टिडिंग 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 टिडिंग. ही बघा रडते, ही बघा आमची शंटुकली रडते, हसते आता तर हसते. ए व्हिडिओ मध्ये आलं की हसली ती, बघू शंटुकली हसली. तिला ना गाडीमध्ये बसायला भीती वाटते, उलटी सारखं होतं बोलते, जबरदस्ती आणलं तिला. आता बघ हसते शाणी. आणि ह्यांनी व्लॉगिंग करायचं आणि स्टोरेज संपला, जाऊ दे काय, स्टोरेज फुल संपला. हा ना, असं वाटतच ना रस्ता, असं वाटतं कुठून तरी असं घुसून आलोय आपण. तुम्हाला रस्ता दाखवतो आता, अजून आलो तिकडून, आता रस्ता वगैरे आहे, असं जंगल वाटतोय. हा व्ह्यू आहे, ते बघा मंदिर दिसतंय, पक्षी उडत आहेत, मस्त आहे ना, शांत. हे बघा व्लॉगिंग चालले. हाय, मेन व्ह्यू आहे हा, आहे धरण, धरणाचं पाणी तिथे बघा धुकं आहे, आणि हे पाणी इथून येतं, दाखवतो तुम्हाला. हा जो दिसतोय खाली रस्ता, हा रस्ता, इथून ते पाणी खाली नदीमध्ये, तिथे आम्ही दाखवतो नदीमध्ये मजा करतो, तिकडे येतात. सो हे पाणी आता एवढं भरलं नाही, जेव्हा पाऊस येईल ना, तेव्हा पाऊस येईल तेव्हा असं इथपर्यंत कड्यापर्यंत येईल, आता तरी कमी आहे. वर्थ आहे सुट्ट्यांमध्ये, व्हेकेशनमध्ये गावी येणं. जर हे मिस केलं ना तर खूप, काय बोलू, शब्द नाही माझ्याकडे, वर्ड्स नाही आहेत. कारण की बघा दुःख, बघा काय मस्त वाटतं यार, असं तर इथेच राहू मस्त. फक्त एवढंच आहे, नेटवर्क नसतो इथे, बट ठीक आहे, एक हफ्ता नेटवर्क नाही तर चालतं, नो इश्यू. बट असं व्ह्यू बघणं नाही भेटणार आपल्या मुंबईमध्ये, तर कधीच नाही भेटणार. खूप रेअरली जागा आहेत मुंबईमध्ये ते बघायला भेटणार, बिकॉज सगळ्याकडे बिल्डिंग्स, कार, हे सगळं खराब झालं आहे. इथे ती ग्रीनरी आहे, ग्रीनरी बघा, पूर्ण ग्रीन दिसतंय,
पूर्ण ग्रीनरी पूर्ण. माझं खूप मजा येते, खूप मजा. डेअरिंग करून ना धरणाचं पाणी खालपर्यंत बघायला आलो आहे आणि मामा बोलतोय ते मगर आहे. तरी बघ हिम्मत करून आम्ही आलो खाली. बघूया आता काय दिसतंय. बट इथून व्ह्यू तर अजून अजून एक नंबर दिसतोय. तुम्हाला दाखवते बघा काय व्ह्यू दिसतोय, एक नंबर. हे बघा आम्ही चाललो आहे खाली. ही बघ काय लाजाळूला सगळ्यांना हात लावून झोपवून टाकते. ते बघा टिंग टिंग टिंग. आम्ही आलो पाण्याजवळ बसलोय बघा. सो आमचं धरण बघून झालं आहे. सो आता आम्ही जातोय. हे बघा सगळे चालले आहेत. थोडं पुढे फोटोशूट करू आणि मग जाऊ खाली, म्हणजे घराजवळ. मग पुढे कुठे जायचं, अजून एक्सप्लोअर करायचं. मठात जायचा विचार आहे. जर गेलो तर दाखवतो पुढे. ओके बाय.